साखरपेठ परिसरात शालेय गणवेश तयार करणाऱ्या दुमजली गारमेंट कारखान्याला आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणात कापड आणि तयार गणवेश जळून खाक झाले असून नुकसान मोठे झाल्याची माहिती आहे। शहरातील साखरपेठ परिसरातील स्वस्तिक मिठाई समोरील गल्लीत मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एका शालेय गणवेश तयार करणाऱ्या जुन्या दुमजली गारमेंट कारखान्याला आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणावर कापड आणि तयार गणवेश जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। सैफन सगरी यांच्या मालकीच्या या रेडीमेड कपडे तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले। रविवार पेठ येथील मुख्य केंद्र जवळ असल्याने तातडीने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले, मात्र गल्ली अरुंद असल्याने बंब थेट केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाहीत। कारखान्याच्या कापडाचा मोठा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले होते। अग्निशमन दलाच्या एकूण 8 बंबांमार्फत पाण्याचा मारा करण्यात आला। आगीची तीव्रता पाहून ऑक्सिजन मास्क टाक्यांसह अग्निदूत पथक आणि रेस्क्यू व्हॅन ही तैनात करण्यात आली होती। साखरपेठेतील सगरी या ठिकाणी स्वस्तिक मिठाईच्या बोळात छोटीशी गल्ली बोळामध्ये एक व्यापारी आहेत सगरी म्हणून, त्यांच्या रेडीमेड गारमेंटला 6:15 साडेसहा दरम्यान छोटीशी आग लागली होती। मी घटनास्थळी मला फोन लावल्यानंतर घटनास्थळी पोहोचलो। त्या ठिकाणी आगीचं प्रमाण कमी होतं, पण आल्यानंतर शर्थीचा प्रयत्न करून अग्निशमक दलानं पूर्ण चोहोबाजूंनी 6 अग्निशमक दलाची गाड्या मागून त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात ते प्रयत्न करून त्या झुंज देऊन त्या मोठ्या प्रमाणात आगी लागलेल्या ठिकाणी मृत्यूच्या तोंडात जातात की काय अशा प्रकारे पूर्ण अजीर्ण अवस्थेत असलेली त्या घर होतं। त्या ठिकाणी 2 मजली ती इमारतीत या अग्निशमक दलाच्या लोकांनी पूर्णपणे आत जाऊन त्या पूर्ण आग आटोक्यात आणण्याचा आता प्रयत्न केलेला आहे। त्यांचा कारखाना आहे छोटासा, त्यामध्ये आपला संसार करून उपजीविका करत होते, परंतु आज अचानक आग लागली। कशामुळे लागली अजून हे निश्चित झालेलं नाही आहे, पण आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांचा। सर्व माल जळलेला आहे। त्याचे अग्निशमक दलाच्या गाड्या आल्यात, आता आग जसं काम चालू आहे, परंतु आता ह्या गरीबावर काय आता फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मला याचा बिचारायला सगळ्यांनी मदत करायची गरज आहे, कारण तो एवढा गरीब माणूस तो सगळ्यांची मदत करणारा व्यक्ती आहे, एक समाजसेवक म्हणून काम करतो आहे तो। त्याच्याच घराला आग लागली, अतिशय आम्हाला दुःख वाटायला आहे। आम्हाला जसं फोन आला मी ताबडतोब इथं आलो, बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे। तर आता त्यात मी शासनाला विनंती करतो की जी सखोल चौकशी करून जर MSCB शासन झाला असेल तर त्या नुकसान भरपाई द्यावा। अग्निशमन दलाच्या 22 कर्मचाऱ्यांनी जवळपास 45 मिनिटे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले।